पन्हाळा नगर परिषदेसाठी जनसुराज्य शक्ती पक्ष, स्थानिक शाहू आघाडी, शिवशाहू आघाडी आणि भाजपा यांनी एकत्र येत आघाडी तयार केली, तर आघाडीच्या विरोधात अपक्षांनी मोट बांधली. नगरसेवक पदासाठी 20 उमेदवारांपैकी प्रतीक्षा वराळे, प्रियांका गवळी, सतीश भोसले, रामानंद पर्वत गोसावी, आशिफ मोकाशी, सखाराम काशीद हे बिनविरोध निवडून आले. उर्वरित 14 प्रभागांमध्ये एकूण 32 उमेदवार नगरसेवक पदाच्या रिंगणात उरले होते. काही प्रभागात दुरंगी तर काही प्रभागात तिरंगी लढती झाल्या. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या जयश्री प्रकाश पोवार आणि अपक्ष सुधा सुहास भगवान यांच्यात थेट नगराध्यक्ष पदासाठी दुरंगी लढत झाली. आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवार जयश्री प्रकाश पवार यांना 1762 तर अपक्ष उमेदवार सुधा सुहास भगवान यांना 690 तर नोटाला 60 मतं मिळाली. जयश्री पवार यांनी 1072 इतक्या मतांनी विजय मिळवला. या निवडणुकीत 16 ठिकाणी जनसुराज्य भाजपा या स्थानिक आघाडीचे उमेदवार विजयी झाले, तर 4 ठिकाणी अपक्ष विजयी झाले. नगराध्यक्षपदासह 9 ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवारांनी, तर शिवशाहू आघाडीनं 2, शाहू आघाडीनं 3, भाजपानं 2 जागांवर विजय मिळवला. अपक्षांनी 4 ठिकाणी यश संपादन केलंय. पन्हाळा नगर परिषदेत यावर्षी प्रथमच भाजपनं 2 जागा जिंकून नगर परिषदेत प्रवेश केलाय. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून माजी नगरसेवक रवींद्र धडेल, प्रभाग क्रमांक 8 मधून शरयू लाड यांना पराभव पत्करावा लागला. काही उमेदवारांचा 4 ते 10 मतांच्या फरकानं पराभव झालाय. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाच्या उधळणीत आनंदोत्सव साजरा केला. विजयी उमेदवारांनी आमदार डॉक्टर विनय कोरे यांची भेट घेतली. नूतन नगराध्यक्षा जयश्री पवार यांनी किल्ले पन्हाळगडाच्या विकासासाठी व्हिजन डॉक्युमेंट बनवणार असल्याचं सांगितलं. सर्वप्रथम डॉक्टर विनयराजे कोरे सावकारांचे आणि सर्व पन्हाळवासियांचे आभार मानते. त्यानंतर जे पन्हाळ्याचं माझे कैलासशी रघुनाथ तोरसे काका आणि रवींद्र तोरसे तसेच प्रकाश पोवार मामा यांनी जे आत्तापर्यंत प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली, त्याच पावलावर पाऊल ठेवून मी पुढे प्रामाणिकपणे पन्हाळ्याचा विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. आणि त्यात पहिला म्हणजे मी सर्वप्रथम पाण्याचा जो प्रश्न आहे तो हाती घेऊन आणि विजेचा जो प्रश्न आहे तो हाती घेऊन ते काम मी तडीस नेण्याचा प्रयत्न करेन. ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार माधवी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी, नायब तहसीलदार संजय वळवी आणि कर्मचाऱ्यांनी काम पाहिलं.